तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते ती म्हणजे केईएम रुग्णालयातील रुग्णांचे रिपोर्ट हे रद्दीत गेल्याचं कळतंय। ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यामुळे आक्रमक झाल्यात। किशोरी पेडणेकर या केईएम रुग्णालयामध्ये पोहोचल्यात। पेडणेकर अधिकाऱ्यांची या दरम्यान भेट देखील घेत आहेत। रुग्णांच्या रिपोर्ट कार्डचे पेपर प्लेट्स छापण्यासाठी दिले असल्याचं समोर आलंय। या पेपर प्लेट्सचा व्हिडिओ किशोरी पेडणेकर यांनी ट्विट करून हे सगळं प्रकरण प्रकाशझोतात आणलंय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रणाली यांच्याकडून। प्रणाली, केईएम रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। किशोरी पेडणेकर आक्रमक झालेल्या दिसतायत, काय सांगाल? किशोरी पेडणेकर यांनी एक फोटो ट्विट केलेला आहे आणि ज्याच्यामध्ये असं दिसून येतंय की रुग्णालयाचे जे रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्सचा पुनर्वापर करण्यात आलेला आहे आणि त्यापासून कागदी प्लेट जे आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहे। आता कागदाचा पुनर्वापर व्हावा का तर ही गोष्ट योग्य आहे, परंतु हे जे रिपोर्ट्स आहेत हे रुग्णांचे रिपोर्ट्स आहेत आणि त्यामुळं त्यांचा वापर हा म्हणजे त्या कागदांचा वापर, त्या रिपोर्ट्सचा वापर संपल्यानंतर करण्यात आलेला आहे। आधीच त्या गेलेल्या आहेत। प्रशासनाचं यावर नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहे आणि त्यानंतरच याबद्दलचं मत आपल्याला व्यक्त करता येईल। परंतु तुर्तास किशोरी पेडणेकर यांनी या विषयाला घेऊन आक्रमकता दाखवलेली आहे। त्यांनी थेट केईएम रुग्णालय गाठलेलं आहे आणि तिथे त्या जे केईएम रुग्णालयाचे प्रशासन आहे त्यांच्याशी संवाद साधतायत। नेमकं हे प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न या निमित्तानं दिसून येतोय। जी नक्कीच प्रणाली, याबाबत आपण अपडेट घेत राहू। पुढील चौकशी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर केईएम रुग्णालयामध्ये रुग्णांचे जे रिपोर्ट्स आहेत ते रद्दीत गेल्याचा जो आरोप आहे तो समोर येतोय। किशोरी पेडणेकर यांनी याबाबत ट्विट करत एक व्हिडिओ समोर आणलाय ज्यामध्ये केईएमच्या रुग्णांचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यातून पेपर प्लेट्स बनवल्या गेल्या आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात चर्चा या प्रकरणाची होतीये। पेपर तिकडूनच दाखवा, पेपर दाखवा। हां 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं फक्त। अरे पाचचा रिपोर्टरनी साईड लावा ना। हां जाऊन या हे थांब, इथूनच घ्या। आम्ही इथे बाजूला उभा राहतो, ताई बाजूला उभा राहतो। तर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना आत्ताच या संपूर्ण प्रकरणातले जे काही फोटो आहेत या रिपोर्ट्सचे ते दाखवलेले आहेत। त्यात अशाच प्रकारचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आणि त्यानंतर कारवाईची मागणी करण्यात येते। नेमका हा काय प्रकार आहे? हे जे रिपोर्ट्स आहेत ते रुग्णांचे सध्या चालू रिपोर्ट्स आहेत की खऱ्या अर्थाने जुने काही पेशंटचे रिपोर्ट्स हे वापरले गेलेत हे सुद्धा चौकशीमधून समोर येणार आहे। मात्र तत्पूर्वी किशोरी पेडणेकरांनी याबाबत ट्विट केलंय। तर याचबाबत नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा भयानक आहे की लोक सरळ जातात आणि आडवे जेवून बाहेर निघतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे। स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाही, नर्सेस नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली। त्यांना आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत ते बोलायला सरकार तयार, आणि आम्ही सगळे भरू। ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागेल, मग आचारसंहिता लागली की झालं,